बातमी माऊलींच्या प्रस्थानाची। माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने काल मार्गस्थ झाली आहे। पालखी सोहळ्यात वैष्णवांचा मेळा दाखल झाला। शेकडो दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने अवघी इंद्रायणी काठ दुमदुमून गेला। दिंड्यांनी सामाजिक संदेश देत वारीत सहभाग घेतलाय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी दुसऱ्या मुक्कामासाठी पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीत दाखल झाली। काल पालखीनं अनगड शहा बाबाच्या दर्ग्यावरती विसावा घेत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला। संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवडच्या भक्तिशक्ती चौकात पालखीचं आगमन झालं। त्यावेळी महानगरपालिकेनं दिंडी प्रमुखांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन त्यांचं स्वागत केलं। तिथून मुक्कामासाठी पालखी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात दाखल झाली। पालखी सोहळ्यात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांमुळे रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग साचतात। हाच कचरा साफ करण्यासाठी पालखी सोहळ्यात गाडगे बाबा उतरले। सोलापूरच्या माढ्याचे फुलचंद नागटिळक यांनी गाडगे बाबांचा वसा हाती घेत स्वच्छतेसाठी वारीत सहभाग घेतला। यावेळी कचरा साफ करता करता वारकऱ्यांमध्ये जनजागृती देखील करण्याचं काम फुलचंद नागटिळक करतायत।